कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. ते पेपर मला कुठे गेला? सुहास आणि कीर्ती आली. आशू पण आला. घ्या आशू. हा भाऊ, जरा इकडे ये ना. काय मंकी नवीन रील? हा आशू, दरवर्षी आपण काही मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी आर्थिक मदत करतो. हो, या वर्षी आपण वस्तीतल्या शंकराच्या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी आर्थिक मदत द्यायचं कबूल केलंय. क्या बात आहे. हा, तर ते पैसे तू नेऊन त्या ट्रस्टींच्या हातात दे. मी? हो. पण भाऊ, सुहास घेऊन जाणार होता ना पैसे, मग तुम्ही असं कसं आशूला डायरेक्ट सांगताय? सुहास नीट पैसे घेऊन जाणार नाही असं वाटतंय का तुम्हाला? अगं कीर्ती, असू दे ना. कदाचित मीच भाऊंचा विश्वास जिंकण्यात कमी पडलो असेल. असे नाही. अरे सुहास, मुद्दा विश्वासाचा नाहीये. हा, काय मागचे काही दिवस आम्ही विचार करत होतो, म्हणजे आशूवर काहीतरी जबाबदारी द्यायची असं आमचं ठरत होतं. मग आजचा दिवस चांगला आहे असं लक्षात आलं. चांगला मुहूर्त आहे आणि म्हणून ही जबाबदारी त्यालाच पार पाडू दे. पण असं कसं तुम्ही डायरेक्ट आशूला सांगताय? मुद्दाम करताय का तुम्ही हे सगळं? कीर्ती, उगाच पराचा कावळा करू नकोस. कीर्ती, बघ जरा शांत राहा. अगं त्यांनी सांगितलं ना, आशू आता मोठा झालाय, त्याने हळूहळू या जबाबदाऱ्या घ्यायला हव्यात. तो जाईल आणि देऊन येईल निधी. असंही निधी पोचणारच नाहीये. मग मी गेलो काय आणि नाही गेलो काय? कीर्ती, अगं असू दे. पैसे मी नेले काय आणि आशूने नेले काय? पैसे तिथे पोचणं महत्वाचं आहे ना. सुहास पण आशू, हा, येते पैसे त्या ट्रस्टींकडे नेऊन दे. जबाबदारीचं काम आहे. भाऊ तुम्ही काही काळजी करू नका. मी जबाबदारीने ही कामगिरी पार पाडेन. हीच अपेक्षा आहे. चला येऊ का? नीट जा. ए आशू, अरे मांजा कुठे? अरे काल रात्री पार्टी होती, सो तो पार्टीला गेला होता आणि मग उशिरा घरी आला, आजारी पडला. यू नो. का काही काम होतं का? नाही, काही काम नव्हतं, पण कसं आहे, कोणी सोबत असतं तर बरं झालं असतं. काम जोखमीच आहे ना. डोंट वरी काका, मी हँडल करतोय. मी स्ट्रॉंग आहे तसा. बर, चला येतो. हा. चला, आम्ही पण आता पूजेची तयारी करतो. हा, चल ग. हा भाऊ, ते नवीन गाड्यांचा जो स्टॉक आहे ना, तो आपल्याकडे आलाय. मी आलोच. हॅलो, सुहास बोलतोय. एक अर्जंट काम आहे. गाडीचा नंबर पाठवतो. काहीही करून ती गाडी वस्तीत पोचता कामा नये. गाडीमध्ये आशुतोष देसाई असेल, त्याला 4-5 फटके द्या. पण गाडीतली पैशांची बॅग चोरीला गेलीच पाहिजे. आणि लक्षात ठेवा, कुठलीही चूक होता कामा नये. चल बाय. आशू, तू ही जबाबदारी नाही पूर्ण करू शकत आणि तुला कोणी तिथे वाचूही नाही शकत. कोणी गाडी लावली मध्ये? हिरो, कोणाची गाडी काढतो? तुमची आहे का? मग काय? अहो काढा की, मला जायचंय इकडे. हो. ही बॅग का घेतली तुम्ही? बॅग माझी आहे, मला द्या. ए, बॅग मिळणार नाही. ए, ही बॅग आहे ना आता आमची आहे. आम्हाला आवडली म्हणून आम्ही घेतली. आवडली?
काय मस्करी आहे. आवडली म्हणजे मी असल्या 70 बॅगा घेऊन देईन तुम्हाला. मला ही बॅग द्या, माझी डॉक्युमेंट आहेत त्यात. ओ हिरो, त्या 70 बॅगा ना तूच ठेव. आता काय आहे ना, याच्यातले पैसे आणि ही बॅग आमचीच आहे आता, समजलं का? हे बघा, ते पैसे आहेत ते महादेवाच्या सेवेसाठी आहेत. मंदिराच्या देणगीसाठी पैसे आहेत ते मला परत द्या. त्याचं काय आम्हाला घेणं देणं नाही. ही बॅग तुला मिळणार नाही. कोण आहेस तू? बॅग दे मला. बॅग पाहिजे? दे प्लीज, बॅग सोडा, मला बॅग द्या. चल. शिवा आणि डेटवर मला अजून पण भंकस वाटते यार. पण आता ही भंकस नाही राहिली. आता ते एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून बसले असते. कोण आहे तो? तो नाही, ती. अरे बाप रे बाप, आता ही पोरगी याला वाचवणार वय. बघा ना. आणि त्यांचे हात एकामेकांच्या हातात असतील आणि मागे रोमॅन्टिक म्युझिक चालू असेल. हा यार, ते आता त्यांच्या मनातल्या गोष्टी एकमेकांशी शेअर करत असतील. त्यांच्या फिलिंग्स त्या एकमेकांना सांगत असतील. एकदम अजय देवगनच्या एखाद्या रोमॅन्टिक पिक्चर सारखा. तो आहे ना, इश्क. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.